काका रामराम. राम कोण्या गावचे? रामनगर. रामनगरचे का? बरं. हा तर काय नाव आहे तुमचं? गुलाब जावळे. गुलाब जावळे. तर काका काय काम करता आपण? शेळ्या चारा. शेळ्या चरता नाही का? किती शेळ्या आहे सध्या? 7. वय किती काका तुमचं? 76. 76 आहे नाही? हम्म. काही बीपी शुगर नाही काही नाही. काही नाही ना? आणि ह्या शेळ्या तुमच्याच आहेत नाही का? हो. किती आहे काका एकूण शेळ्या ह्या? हे शेळ्या दाखवा. आता सध्या 5 आहेत. घरी आहेत का काही? हा मोठ्या 3 आहेत आणि 2 पिल्लं आहेत नाही का? हो, हो. आणि सध्या इथं तुम्ही 5 आणलेले आहे. हो घरी 3 आहेत. बरं बरं बरं. आता इकडं पहा काका, इकडं पहा आता. हा तर किती दिवसापासून शेळ्या चारता तुम्ही? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाले. काही बीपी शुगर? काही नाही. हा तर मित्रांनो 76 वर्ष काकाचं वय आहे. जावळे काका आहेत आणि रामनगर गाव आहे. हो. तर रामनगर गावचे दैनंदिन आपण पाहतो की शेळ्या मागं कमीत कमी 5 ते 7 किलोमीटर पेक्षा जास्त फिरायला लागते. हो. आणि या फिरण्याचा फायदा काकाचा जे आज आहे फिटनेस मित्रांनो, तर ते लाजवाब आहे. आणि त्यामध्ये मग कुठलाही बीपी नाही, शुगर नाही आणि कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. नाही. बरोबर आहे? हम्म. आणि ज्या वेळेला फिरतो काका तर त्यावेळेला हो. जे काही रानभाज्या आहेत ते तुम्ही घरी नेत असाल. हो. बरोबर आहे ना? हो. आणि आता या वर्षी पाऊस असो किंवा काही असो तुम्ही रोज शेळ्या चारता. हो. किती मुलं आहे? 2 मुलं. 2. आपण पाहतो की 76 वर्ष काकाचं वय असताना बीपी शुगर हा कुठलाच त्रास नाही हम्म. आणि काठीचाही आधार नाही. हम्म. आणि एकंदरीत पूर्ण जे आहेत काकाच्या केस जे आहे बघू शकता आपण, हो. केस पण गेलेले नाही. आणि या वयात जो खरं तर आपल्याला आपण पाहतो की 8व्या 9व्या वर्गातच मुलांचे आता केस पांढरे व्हायला लागले मनोहर सर. तर ह्या सगळ्या गोष्टी जुना धामणा खाल्लेला आहे तुम्ही. हो. ते फिटनेसचं ते राज आहे. कुठलंही टेन्शन घेणं नाही. आणि रोज वॉकिंग काकाची बकऱ्या मागे होते. आपण बघू शकता हो. की बकऱ्या कशा म्हणजे पहाडाना जातात, हम्म. खाली वर चढतात. तर त्या मागे या फिटनेसचं रहस्य आहे. म्हणून कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आणि टेन्शन न घेता आपली दैनंदिन वॉकिंग ही चालू ठेवा. आजचा आपला 90 नंबरचा व्हिडिओ आहे आणि आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. म्हणा काका शेअर करा, म्हणा शेअर करा. शेअर करा. धन्यवाद.